आज आपण शेळ्यांच्या गाभण सेफ अशा जंताच्या औषधाची माहिती बघणार आहोत। तर थोडीशी अगोदर डिवर्मिंगबद्दल माहिती बघणार आहोत, त्याच्यानंतर गाभण सेफ जंताच्या औषधाची माहिती बघणार आहोत। तर जंताचे औषध शेळ्यांना कधी द्यावे, तर लसीकरण करण्याच्या किमान 8 दिवस अगोदर द्यावे। शेळीला किंवा पिल्लांना गोळ्या औषधे देऊन पण संडास थांबत नसल्यास जंताचे औषध द्यावे। वारंवार पोट बिघडत असेल तर जंताचे औषध द्यावे। पावसाळ्यात एकदम हिरवा चारा खाण्यात आला तर जंताचे औषध देणे गरजेचे असते। कितीही चारा खुराक खाऊन घाव घातला शेळीला किंवा पिल्लांना वजन वाढीसाठी होत नसेल तर तेव्हा द्यावे। गाभण जाण्या अगोदर किंवा बकरा लागण्या अगोदर जंताचे औषध द्यावे। लांबचा प्रवास, नवीन चारा, एकदम खुराक खाऊ घातल्यास जंताचे औषध द्यावे। शेळी विल्यानंतर किमान 8 दिवसांनी जंताचे औषध द्यावे। अंगावर चमक चकक येण्यासाठी जंताचे औषध द्यावे। प्रत्येक वेळी जंताचे औषध एकच देऊ नये, प्रत्येक वेळी वेगवेगळे जंताचे औषध देणे खूप गरजेचे असते, जसे की अल्बेंडाझोल, आयुर्वेक्टिन, हायटेक, फेर्मेंडाझोल, निलझान असे अजून बरेच आहेत। तर गाभण सेफ जंताचे औषध आहे, त्याचं पहिलं नाव आहे फेंडिकाइंड प्लस। तर याच्यामध्ये फेर्मेंडाझोल आणि आयुर्वेक्टिन आहे। तर हे गाभण सेफ आहे असं मानलं जातं, पण तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करा आणि नंतरच ठरवा की द्यायचं का नाही। ब्रॉड स्पेक्ट्रम परजीवींना नियंत्रित ठेवते। जठरातील, पोटातील टेपवर्म, नेमिटोड वा पिसवा गोचीड नियंत्रित ठेवते। रुमेन फुफ्फुसातील जंत नियंत्रित ठेवते। किती द्यावे, तर 8 ते 10 ml मोठ्या शेळ्यांना द्यायचे, लहान करड्यांना 2 ते 4 ml पर्यंत द्यावे। वय व वजनानुसार द्या। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूचना आहे, वरील सर्व माहिती मी माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार सांगत आहे। उपचार तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा। धन्यवाद। सर्वात सेफ गाभण सेफ असं जंताचं औषध जे की मी चांगल्या प्रकारे सांगू शकतो की हे निलझान नावाचं आहे। हे गाभण सेफ आहे आणि हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगत आहे। तर याच्या कंटेन याच्यामध्ये 5 आहेत, त्यामुळे हे खूप फायदे आहे। तर याचे फायदे: लिव्होमिसॉल, हायड्रोक्लोराइड, ऑक्सिक्लोनाइड, अनहायड्रस कॉपर सल्फेट, झिंक सल्फेट, कोबाल्ट सल्फेट। तर लिव्होमिसॉल हे काय करते, तर याच्यामध्ये 5 कंटेन असल्यामुळे हे खूप फायद्याचं आहे। तर लिव्होमिसॉल काय करते, तर रोगप्रतिकारशक्ती वाढवते। ऑक्सिक्लोनाइड हे जंत मारते, तर परजीवी जंत जसे की गोलकर्म, जसे की गंडळ म्हणतो आपण, फुफ्फुसातील जंत, यकृतातील जंत नष्ट करते। तांबे जास्त, कोबाल्ट असल्याने शेळ्यांच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ होते। हे औषध देण्या अगोदर चांगले हलवून द्यावे। किती द्यावे, तर वय व वजनानुसार द्यावे आणि 8 ते 10 ml मोठ्या शेळ्यांना आणि करड्यांना 2 ते 4 ml द्यावे। सूचना आहे, वरील सर्व माहिती मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून देत आहे। उपचार तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करा। धन्यवाद।